रघुवीर समर्थ शुका स्वारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर। थोडं नाम घेऊया। श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय रघुवीर। आपण सगळेजण महिन्यातनं एकदा जमतो आणि थोडं चिंतन करतो। त्याने आता उल्लेख केला, मी प्रवचन द्यायला इथे आलेलो आहे, मी प्रवचन देणार आणि तुम्ही प्रवचन ऐकणार आहे, बरोबर आहे की नाही? आपण ते बदलून टाकू, आपण सगळेजण मिळून चिंतन करू। म्हणजे मी जेव्हा बोलेन तेव्हा तुमच्या मनामध्ये काय चालू असतं? काहीतरी चालू असतं, त्याची मला कल्पना आहे, पण ज्याचं चिंतन आपण आत्ता करतोय ते तुमच्या मनात चालू असणं असं अभिप्रेत आहे, बरोबर आहे की नाही? मी म्हणतो ते बरोबर आहे का? हां, ह्याला चिंतन का म्हणायचं? प्रवचन आहे की नाही हे एकतर्फी असतं, म्हणजे मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार। आपण तसं करतो का? अजून तुम्ही प्रवचनाच्या मोडमधनं चिंतनाच्या मोडमध्ये यायचे आहात असं दिसतंय मला एकंदरीत। म्हणजे तुमची हो आणि नाही ह्या प्रतिक्रिया मला अपेक्षित फार नाही बरं का, फक्त हो आणि नाही एवढ्या दोनच गोष्टीची अपेक्षा आहे। आणि तुम्हाला आयडिया सांगतो, आपण सुरुवात करायची नाही, आजूबाजूला काय म्हणतात ते बघायचं आणि त्याप्रमाणे शब्द उच्चारायचा, सोपं जातं। कळलं का मी काय म्हणालो ते? लगेच अप्लाय, इट्स गुड, इट्स गुड। सगळा खेळ ॲप्लिकेशनचा आहे। मग आपण इथे काय करतो आहोत? आपण इथे दैनंदिन उपासना जी सज्जनगडावर होते ती इथे सुरू केली, म्हणजे एकदा ही उपासना घडावी। मग आपण ह्या उपासना जे करतो, जी अष्टकं आपण म्हणतो त्याचंच आपण चिंतन करायला घेतलेलं आहे। आता हे पक्क लक्षात ठेवायचं, एका श्लोकावर समजा बोलायला घेतलं तर बरंच काही बोलता येऊ शकतं, पण आपण ते सगळं बघणार नाही आहोत। का नाही बघणार आहोत? टू बी प्रिसाईज, मी जेव्हा हे अष्टक म्हणणार आहे त्या वेळात एक अष्टक संपायला मॅक्झिमम 2 सेकंद लागतात। अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, 2 ओळी। बाकीचे अष्टक आहेत 2 ते 4 सेकंदामध्ये हे संपून जातं। मग आपण काय करणार आहोत? आपण तेवढं चिंतन करणार आहोत, ते चिंतन करणार आहोत जे चिंतन माझ्या मनामध्ये ते म्हणत असताना तो भाव निर्माण करील। पटतंय का सगळ्यांना? अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, सरळ सरळ मराठी शब्द आहेत, बरोबर आहे की नाही? आपण मागल्या वेळी ह्याचा अर्थ बघितला। आता आपण थोडी आपली गती वाढवणार आहोत। हे सगळं सांगण्याचा मुद्दा काय आहे? आपली गती वाढवणार आहोत, म्हणजे चिंतन करणार आहोत, पण
माझ्या ह्या सगळ्या चिंतनातून हेतू काय आहे, जे अष्टक मी म्हणतोय ते अष्टकाचा म्हणत असताना माझ्यामध्ये अभिप्रेत भाव काय यावा याची एक दिशा समजणे. कारण ते सगळं चिंतन आहे की नाही समर्थांचं आहे, आणि समर्थांच्या चिंतना इतपत आपण जाऊ शकतो असं सद्यस्थितीत तरी मला वाटत नाही आहे. बरोबर आहे की नाही? पटापट म्हणा बरं का, हो नाही म्हणजे त्या तिथपर्यंत आपण नाही, पण मी त्या मार्गावर राहू शकतो. दॅट कॅन बी डन, दॅट इज अचिव्ड. मग आपण सुरू करू त्या मार्गावर जाणे. केव्हा तरी आय विल रीच माय डेस्टिनेशन. जर मी मध्ये चहा पाण्यासाठी थांबलो नाही तर, मी जर थांबून राहिलो आणि तेच बरं वाटायला लागलं की गेलं. तर आपण त्या पद्धतीने, आता ह्या आपली विचाराची दिशा एक ठरली, आपण ह्या पद्धतीने विचार चिंतन करणार आहोत. मागल्या वेळी आपण जो श्लोक घेतला होता या अष्टकाचा, या अष्टकांची महती थोडक्यात बघितली होती. आपण ही अष्टकं का घेतो? आपण स्तोत्र म्हणतो, भीमरूपी महारुद्रा, येतं सगळ्यांना, पाठ आहे बहुतेक, बरोबर आहे की नाही? म्हणतो ते. आता मला सांगा, मारुतीची आपण स्तुती करू शकतो का? हां, म्हणजे करू शकतो. मी मारुतीच्या मंदिरात गेलो, मारुतीराया तू किती मोठा आहेस, तू केवढा ग्रेट आहेस, आपण आपले शब्द घालून थोडी काहीतरी स्तुती करू. पण आपण काय केलं, माझी स्तुती घेण्यापेक्षा समर्थाने जी स्तुती केली ना ती आपण बॉरो केलेली आहे, घेतलेली आहे. याचं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही पत्रिका बघता वेगवेगळ्या प्रकारच्या, लग्नाच्या, मुंजीच्या, अजून कसल्या कसल्या वाढदिवसाच्या, त्या पत्रिका डिझाईन केल्या जातात. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? त्या डिझायनर असतो तो, त्यांना ते छान रंगसंगती वगैरे कळते. मी काय करतो, मला रंगसंगती कळते का? तितकी कळत नाही. मी त्यांच्याकडे जातो आणि ती पत्रिका तयार करून घेतो आणि ती पत्रिका वाटतो. आणि वाटल्यानंतर लोक मला अभिप्राय देतात, काय छान पत्रिका आहे हो, म्हणतात ना, पत्रिका छान आहे. आता मला सांगा, जो पत्रिका करणार आहे त्याच्यापर्यंत हे छान जातं का? नाही. ते सगळे लोक तुम्हाला म्हणतात की नाही छान पत्रिका आहे. म्हणजे माझ्याकडे जे नाही त्याच्यातला जो उत्तम आहे, जाणकार आहे, त्या जाणकाराला मी शरण जातो, त्याच्याकडनं ते रेडी करून घेतो. तसं मी भीमरूपी महारुद्राचं करतोय. समर्थ हे जाणकार आहेत, त्यांनी मला रेडी करून दिलेली आहे. मी नाही करू शकत, पण त्यांना कळतंय कशा प्रकारे करायला हवी. जशी मारुतीची स्तुती तशीच रामासमोर बसून, म्हणजे आपण या भगवंताच्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत, या भगवंतासमोर मी अत्यंतिक करुण रसाने, करुणायुक्त होऊन, प्रभो मी नाही हे सहन करू शकत, हे मी कसं म्हणेन, माझे शब्द अपुरे पडतील, कारण माझ्या शब्दांना, माझ्या बुद्धीला झेप कमी आहे. ते मी उसनं समर्थांचं घेतो आणि म्हणतो, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. दुसरं मला आहे ना, हेच वाक्यामध्ये आणायचं झालं तर कदाचित 2-3 वाक्य लागतील. बरोबर आहे? पण समर्थ कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ मांडू शकतात. थोडक्यात माझा वेळ वाचणार आहे की नाही? वेळ वाचणार आहे. मी गाजर, मुळा, अमकं तमकं सगळं खायचं, त्यापेक्षा एक बेकोझिंगची गोळी घेतली, काय झालं, मिळून गेलं सगळं. तसं आहे समर्थांचं, एका गोळीत काम. ते डॉक्टर परफेक्ट आहेत बरं का, त्यांचं निदान कधीही चुकत नाही. तर म्हणा जोरानी, तुम्हाला जो अनुभव येतोय ना त्याच्यावरनं तुम्हाला नाही म्हणायचं धाडस होत नसलो तरी म्हणा, कारण ते राष्ट्रगुरू आहेत, त्यांना कल्पना आहे. समर्थ या शब्दाने संत म्हणा, त्यांना कल्पना आहे काय मला झालंय, मग मी प्रार्थना कशी करू, म्हणून त्याने आळवलंय. त्यांनी त्या शब्दांमध्ये त्यांच्या अंतःकरण राममय झालंय. त्यांचं अंतःकरण रामाला पूर्ण शरण गेलेलं आहे. आणि ह्या पूर्ण शरणागतीतून सहज उद्गार निघाले, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. मी तापलो. त्याचा आपण मागल्या वेळी थोडा मागोवा घेतला. यावेळी आपण बघूया,
भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला. शब्द कळत आहेत ना सगळ्यांना? शब्द परिचयाचे आहेत, शब्दाचे अर्थ परिचयाचे आहेत. म्हणजे कसे? भजन रहित रामा, भजना रहित रामा सगळा जन्म गेला. आपण म्हणू शकतो की नाही? म्हणू शकतो की नाही? तुम्ही जे हे हो म्हणताय की नाही, त्याचं तुम्ही साक्ष देताय की माझ्या ज्याने काहीही झालेलं नाही आजपर्यंत, आणि ते बरोबर आहे, ते काय वाईट नाही आहे, चुकीचं नाही आहे. पण मी आता करेन असं काहीसं आपण म्हणतोय ह्याच्यातनं. म्हणजे आपण जेव्हा नाही का त्या लहान मुलांनी काहीतरी मस्ती केली आणि ते मास्तरांनी बोलावलं पुढे, मी हे पूर्वीचं सांगतोय बरं का, त्या मास्तरांनी बोलावलं. ते असे रूलर असायचे लाकडी, आठवते सगळ्यांना? ॲक्च्युली ना ह्या एजमध्ये जे बसलेत की नाही, म्हणूनच मी तो विषय काढला. म्हणजे माझ्या अनुभवाशी सगळ्यांचा अनुभव केव्हा तरी जुळलेला असणार आहे. तो असा रूलर असायचा मोठा, मोठी पट्टी थोडक्यात लाकडाची. छडी नाही, माझ्या वेळी पट्टी आली होती, छडी माझ्या मागच्या पिढीत होती. त्या रूलर ती असायची रेग ओढायला. प्रत्येक डेस्कवर एक रूलर कंपल्सरी होता, लाकडी रूलर, आणि तो रेग ओढायला असायचा, ज्याचा मास्तरांनी कधीही उपयोग केला नाही रेग ओढण्यासाठी. ते घ्यायचे, हात पुढे कर म्हणून म्हणायचे. कळलं सगळ्यांना ते काय करायचे ते, बरोबर आहे? ते मारून झालं की तो मुलगा कळवळून म्हणायचा, नाही करणार, नाही करणार आता, असं म्हणायचं की नाही? म्हणायचं. मी तरी म्हणायचो, तात्पुरतं का होईल. ते नाही करणार ह्या म्हणण्यामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की माझी चूक झाली, नाव आय वॉन्ट टू चेंज. हा महत्त्वाचा भाग आहे. त्याला म्हणायचं पश्चात्ताप. आणि हे जे शब्द उद्गार आहेत ना, हे सगळे पश्चात्तापातनं आलेले आहेत असं गृहीत धरलेलं आहे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यालाच मुमुक्षुत्व म्हणायचं. मी तप्त झालोय प्रभो, मी खूप तापलेलो आहे. कशाने? त्रिविध तापांनी तापलोय. आहे की नाही आपली स्थिती अशी? प्रचंड त्रस्त झालेलो असतो आपण, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे हे. मी जिथे नोकरीला जातो तिथे, नोकरी करून घरात आलो की, आहे की नाही? तुम्हाला नाही जरी म्हणवत नसलं तरी ही हो स्थिती आहे हे मला कळतंय. मी घरात आलो की, बरं घरात आल्यानंतर ज्यासाठी घर आहे, घर हे कशासाठी आहे? नाही, मला व्याख्या सांगू नका, आय नो. घर हे कशासाठी आहे? की ज्या ठिकाणी मी प्रेमाने सहजगत्या माझे चारही पुरुषार्थ सिद्ध करू शकेन. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, 4 पुरुषार्थ मी सिद्ध करू शकेन, ह्यासाठी घर आहे. ह्याच्यामध्ये 4 पुरुषार्थ जाऊ द्या, सुखावह सुद्धा होत नाही काही काही वेळा. होतं का? आणि मग सहज उद्गार निघतात, नको मी जातो निघून. काढलेत उद्गार कधी आपण? गंमत सांगतो, कॉलेजमधली पोरं सुद्धा म्हणतात मी आता जातो इथून सोडून, असं म्हणतात ना कॉलेजमधली पोरं. इट हॅपन्स. कशामुळे येतं? जे सुखाचं साधन आहे ना, नीट बघा, नीट लक्ष द्या, हे सगळं कशासाठी? जे सुखाचं साधन म्हणून मला वाटतंय ते माझ्या दुःखाचं साधन होतंय. म्हणून समर्थ इथे म्हणाले अनुदिनी अनुतापे तापलो. मग पुढे काय म्हणाले? त्याचं कारण कशात आहे? भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. तेवढं? स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. सगळा काय तो खेळ इथे आहे. स्वजन, आपले लोक, ज्यांना आपण आपलं मानतो ते स्वजन, जन धनाचा, आणि धन. आपल्याला धनाची खात्री असते की नाही? नाही, खोटं सांगू नका, असते. असं विचार करा, सध्या ऑनलाईनचं विश्व आहे, सगळं ऑनलाईनच होतं. म्हणजे बिस्लरी घेतली तरी 20 रुपयाचं ते स्कॅन करतात, बरोबर आहे ना? आणि म्हणून मी स्कॅन करण्यासाठी गेलो आणि मला एकदम लक्षात आलं इथे इंटरनेट नाही चालत, माझ्या मोबाईलला रेंज नाही.
काय होईल? माझ्याकडे पैसे नाहीत, हार्ड कॅश नाही आणि इंटरनेट नाही आहे, मी हे घेऊ शकत नाही. माझ्याकडे धन आहे पण ते कुठेशी आहे? बँकेत आहे. आणि मला जे पाणी मला हवं आहे ते समोर आहे, त्याचं एक्सचेंज मीडियम माझ्याकडे. मग काय परिणाम त्याचा? डायरेक्ट परिणाम, पाणी मिळणार नाही. धन नाही आहे, धन आहे मग ते माझं नाही आहे, माझंही आहे पण ते माझ्या उपयोगाला येत नाही आहे. टू बी प्रिसाईज, नाही का? माझ्या उपयोगाला आलेलं नाही आहे. मी हे गृहीत धरलं आहे ते सगळं धन माझ्या उपयोगाला येणार आहे. स्वजनजन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. मी तो व्यर्थपणे स्वार्थ केला आहे. मी बरेच वेळा सांगतो, एक उदाहरण, ते अगदी सगळ्याला लागू होत नाही पण LIC पॉलिसी काढतात नाही का. पहिले पॉलिसी ज्या नवीन होते त्यावेळात माणूस गेला की त्याच्या लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे. त्या माणसाची इच्छा असते की बाबा माझ्यानंतर ज्यांना मी स्वकीय मानतोय त्यांचं पुढे कसं होणार, कारण पैशाशिवाय पुढे काही चालत नाही. अगदी बरोबर आहे, ते चूक नाही, पण त्याचा स्वार्थ चुकीचा आहे. बस, पैसा मिळवणं चुकीचं आहे? नो, मिळवायलाच पाहिजे. प्रपंची पाहिजे सुवर्ण, पैसा पाहिजे. त्याच्या मागे स्वार्थ समजणे इज अ मिस्टेक. तो मला माझ्या सुखासाठी कारणीभूत होतो, पैसा समाधानासाठी कारणीभूत होत नाही. उदाहरण देतो तुम्हाला एक छान. मी छानपैकी नवीन गाडी घेतलेली आहे, चकाचक नवीन गाडी घेतली. माझ्याकडे जुनी गाडी होती ती बदलली आणि नवीन गाडी घेतली. नवीन गाडी घेतल्यानंतर मी त्याच्यातनं सुखाने येतोय, बरोबर आहे. पण ज्या ठिकाणी मी जातोय ऑफिसमध्ये, त्याचा अत्यंतिक कठीण काळ माझा चालू आहे. परिस्थिती लक्षात येते सगळ्यांच्या. मी साध्या शब्दात ऑफिसला जातोय, गाडी नवीन आहे, मी गाडीतनं जाई करतोय. मला सांगा माझ्या मनात काय विचार असणार आहे ऑफिसला जात असताना आणि येत असताना? त्या ऑफिसच्या त्रासाचे सगळे विचार असणार आहे. म्हणजे पैशाच्या आधाराने मी सुख घेतलं की नाही घेतलं? नवीन चकाचक गाडी घेतली पण मी समाधान मिळवू शकलो आहे का? नाही मिळवू शकलेलो. पैशाच्या आधाराने सुख मिळवता येतं, समाधान नाही मिळवता येत. आता ह्यातलंच वेगळं सांगतो तुम्हाला. वडील लहान मुलासाठी काहीतरी, किंवा आई लहान मुलासाठी खाऊ घेऊन आली, पैशाच्या आधाराने खाऊ घेऊन आली. तो खाऊ त्या मुलाच्या हातात दिला. तो मुलगा, त्याला काय झालं? खाऊ दिला, खूप आवडला त्याला खाऊ, आनंदी झाला, बरोबर आहे. मुलाला काय मिळालं? नाही, मुलाला मिळालं सुख आणि आनंद, आईला मिळालं समाधान. आईचं पैसे जाण्यामुळे सुख गेलं की नाही? पैसे कमी झाले म्हणजे सुख गेलं. मुलाला काय मिळालं? सुख मिळालं, त्याला आनंदही मिळाला. मग त्याला समाधान मिळालं नाही का? त्याला समाधान मिळालंच, पण तो समाधानी झालाय हे बघून आई किंवा वडील काय झाले? समाधानी झाले. ते बिकम हॅपी. त्यांना आनंद आणि समाधान मिळालं, त्यांना सुख नाही मिळालं. म्हणून पैशाच्या आधाराने सुख मिळतं, आनंद मिळेल असं नाही, समाधान तर निश्चित मिळतं असं नाही, पूर्ण वेगळं आहे ते. आणि संतांच्या ह्या वाङ्मयातून समाधान मिळतं. किंबहुना समाधान हलत नाही. मला सुख मिळेल असं नाही, पण समाधान हलत नाही. संत सुखात असतात का हो? तुकाराम महाराजांकडे दारिद्र्य होतं की नाही, पण ते समाधानी होते का? आपल्याकडे सुख आहे की नाही? आपण समाधानी आहोत की नाही? आपण चिंतन करतोय बरं का, ते सोडायचं नाही. आपण हे प्रश्नोत्तरी का करतो? आपल्याला समजलं पाहिजे. बेसिक सगळं हे जे प्रवचन वगैरे सगळं कशासाठी आहे? माझी स्थिती ही समजायला हवी. माझी स्थिती मला समजल्याशिवाय माझी प्रगती नाही.
मला इथून, मी आता पुण्यात आहे, मला इथून साताऱ्याला जायचं आहे, मला कुठल्या गाड्या घ्यायला पाहिजेत? मला साताऱ्याला जायचं आहे म्हणजे कोल्हापूर किंवा कोकणात म्हणजे दक्षिणेत जाणाऱ्या कुठल्याही गाड्या मला चालणार आहेत की नाही? मी समजा मुंबई गाडीत बसलो तर नाशिकच्या, उत्तर प्रदेशच्या चालेल का? म्हणजे मला दोन गोष्टी माहिती पाहिजेत, मी कुठे आहे आणि मला जायचं आहे कुठे. मी कुठे आहे आणि मला जायचं आहे कुठे, म्हणजे माझी स्थिती आणि माझं ध्येय. म्हणून पूर्वीचे लोक कायम म्हणायचे बघा, समाधान मिळवा. ध्येय समाधान पाहिजे. आपलं ध्येय सुखाकडे गेल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. आणि तो का झाला? कारण मला पैशाची ऊब वाटायला लागली. पैसे आहेत म्हणजे मी सुखी आहे असं झालं. आलं लक्षात? सो समर्थ इथे म्हणतात, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती माझी आपुलीशी करावी. मला काय आपलंसं करावं असं वाटतंय? रघुपती, तोच, ती मूर्ती, तो विग्रह म्हणजे सगुण देवाचं ध्यान, हे मला आपलंसं करायचं आहे. कारण मला सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. समर्थांचा हा सिद्धांत आहे. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. मला सगुणाची सवय आहे, निर्गुण निराकाराची माझी झेप नाही जाऊ शकत. माझी सुरुवात कुठून होईल? सगुणाच्यानी. म्हणून इथे समर्थ म्हणतात, रघुपती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. बास, मला सगळ्याचा त्या, हा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रसंग येतो, सगळं सोडून द्यावं असं वाटतं, नको काही. अशी स्थिती येते, नको काही. फक्त ती टिकत नाही, संतांची टिकते. एवढा डिफरन्स आहे. एक ती मागे एकदा हा ॲड आली होती टी व्हीवर, छान होती. मी तुम्हाला सांगतो, कदाचित तुमच्या बघण्यात जास्त असेल. तो मुलगा घरातनं सोडून जातो आहे ना, ती ॲड असं काहीतरी जातो कुठेतरी सोडून. मला त्यातल्या दोनच गोष्टी मला आठवत आहेत. आणि आई का भाऊ संबडी फोन करून सांगतो आईने जिलबी केली का काहीतरी केले आहे ना. तो लगेच वळवतो, त्याचं वळवतो ना, बरोबर आहे ना. तो रिटर्न जातो. त्याचं जाणं पक्क आहे की नाही? तो वैतागला आहे, त्याच्या अनुभवाला आलं आहे. पण मग तेवढ्यात आईने काहीतरी केलं, त्याचं वैराग्य तेवढाच वेळ टिकलं, बाकीचं निघून गेलं, लगेच गेला तो. आपलं पण तसं होतं की नाही? माझं हे नको काही, हे टिकत नाही. दॅट्स ऑल. ती स्थिती आहे, ती स्थिती आहे. त्यालाच वैराग्य म्हणायचं. माझं ते वैराग्याचं टिकत नाही, बाकीच्यांचं संतांचं टिकतं. म्हणून समर्थ इथे ते टिकण्यासाठी काय करावं? हे वाङ्मय वाचावं. त्याने मला जाग येते. मला झोप लवकर लागते, जाग येते. मला कळतं की माझं कुठे चुकतं आहे, व्हॉट्स रॉंग, कुठे मिस्टेक होते. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा वोखटे सर्व काही. रवी कुळटिणकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे. हा पुढचा श्लोक आहे. त्याचे दोन भाग करू आपण. पहिलं, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. विषयांच्या ठिकाणी सुख आहे ना, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. मला सुखाची प्राप्ती कुठे होते? विषयांच्या ठिकाणी. माझी ओढ तिथे आहे. विषयांच्या ठिकाणी समाधान मिळेल, आनंद मिळेल. कारण आय हॅव रिलेटेड सुख, समाधान आणि सुख, आनंद आणि समाधान हे मी तीन रिलेट केलं आहे, गच्च करून ठेवलं आहे. आणि विषयांच्या ठिकाणी त्या सुखासाठी मी धडपड करतो असं धरून चाला. विषय म्हणजे ह्या जगातले सगळे, प्रत्येक गोष्ट. लाईट गेले आणि पंखे बंद झाले, काय होईल? त्या विचाराने सुद्धा घाम फुटायला लागेल. पंखे चालू असताना काय होतं? मला त्या डिस्कम्फर्ट, तुम्ही म्हणाल बुवा मग प्रवचनाचा एक नियम असतो, मराठी भाषा तर मराठीच भाषा वापरावी, इंग्लिश तर इंग्लिशच वापरावी. पण माझं शिक्षण एका विचित्र भाषेत झालेलं आहे, बरोबर आहे ना? लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे. त्यामुळे नाईलाजाने तुम्ही आता थोडं सहन करा. पण मला सांगा, डिस्कम्फर्ट म्हटल्यानंतर लगेच पंच बसला की नाही?
म्हणजे ते बंद झाले. काय झालं मला त्या विचाराने माझं चित्त चलबिचल झालं. चित्त चलबिचल झालं की मला घाम फुटायला लागतो. असा विचार करा, मी ज्या ट्रेनचं तिकीट काढलंय ती ट्रेन सुटायला आली आहे, काय होईल आपल्या चित्ताचं? चलबिचल सुरू होईल. आणि त्यामुळे धावपळ की त्यामुळे घाम? एक्झॅक्टली. मी सुखासाठी धडपड करतो. त्या क्रियेमध्ये सुद्धा बघा ना, मी रिझर्वेशन का काढतो? व्हॉट इज कॉल्ड रिझर्विंग? रिझर्वड आहे. काय आहे ते प्रकरण? मला तिथे गेल्यानंतर सीट पाहिजेच पाहिजे ह्या माझ्या, आणि मला तिथे गेल्यानंतर सीट मिळणार नाही कदाचित ह्या भावनेमुळे मी ते इनसिक्युरिटी लांब करतो. म्हणून मी रिझर्व करतो. म्हणून सुखासाठीची माझी धडपड आहे, कारण त्याच्यावर माझा आनंद आणि समाधान अवलंबून केलेलं आहे मी. आता तेच तुम्ही बघितलं असेल, हे नेहमीचे ट्रॅव्हलर असतात की नाही, ते रिझर्व करत बसत नाहीत. त्यांना खात्री असते मी गेलो की काहीतरी होईल, नाही तर उभ्याने जाईन. असं असतं ते काय करतात? मला जर बसायला नाही मिळाली जागा, ही मानसिक स्थिती लक्षात घ्या. हा जो रूल आहे हा प्रत्येकासाठी प्रत्येक घटनेला लावायचा आहे. मी तो प्रत्येक ठिकाणी त्याच्या विरुद्ध करतो. बघा, ज्या वेळात करोना सुरू झाला त्यावेळेत एक विशिष्ट प्रकारची गोळी होती. प्रत्येकाने होती ना काहीतरी त्यासाठी धडपड खूप चालायची. नको असताना सुद्धा घेऊन ठेवल्या होत्या. नाही असू दे. व्हॉट इज दॅट? काय आहे ते प्रकरण? सगळं मला सुखाचा त्याग सहन होत नाही, कारण मी अवलंबून झालोय. म्हणून ते समर्थ म्हणतात, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. त्या विषयांच्या सुखाच्या त्या निर्मितीतून सौख्य कधीही होत नाही. सौख्य इथे आनंद आणि समाधानाशी रिलेट करायचं आहे. तुझं विण रघुनाथा वोखटे सर्व काही, ही समर्थांची स्थिती आहे. किंबहुना ही अभिप्रेत स्थिती आहे. तुझ्याशिवाय, वोखट म्हणजे रिकामं, राम नसलेलं. आपण म्हणतो की नाही, तुम्ही उत्तरेला गेलात की नाही तर ते मीठ नमक नाही म्हणत, रामरस म्हणतात. एस्पेशली मठांमध्ये तुम्ही गेलात तर ते वाढत असताना काय छान आहे, रामरस म्हणतात. रामरस हवा आहे का? करून बघा प्रयत्न. आमटीत मीठ घालू नका घरी गेल्यावर. आत्ता विचार करू नका, घरी गेल्यावर क्रिया करा, डू समथिंग. तर ती नाही घातलं, काय झालं? सगळी फोडणी बिडणी सगळं ओके आहे, चव लागते का? तो एक पांढरा पदार्थ घातला म्हणून रामरस. त्याला रामरस, कारण ते मीठ एवढं एकच, त्याच्याशिवाय त्याला चव नाही आहे. समर्थ म्हणतात, तुझ्याशिवाय मला कशातच आता चव लागत नाही आहे. नुसतं मीठ खाता येतं का? नुसतं मीठ नाही खाता येत. मग आपण काय करतो? डायल्यूट करतो ते. मग त्यात साखर घालतो, पाणी घालतो आणि मग मीठ घालतो. मीठ हवंय, त्याच्याशिवाय माझं चालत नाही, पण मी कॉन्सन्ट्रेट करत नाही. मग समर्थ इथे म्हणतात, तुझं विण रघुनाथा वोखटे, तुझ्याशिवाय निरुपयोगी वाटते मला हे सगळं. रविकुळ टेडकारे हित माझे करावे, ही शरणागती आहे. रविकुळ टेडकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे, सस्वरूपी भरावे. याचा खूप मोठा अर्थ आहे या शेवटच्या चौथ्या चरणाचा. दुरित दुरी हरावे, सस्वरूपी भरावे. आणि परफेक्ट शब्द वापरलाय समर्थाने, भरावे, भरणे. फुग्यामध्ये जशी हवा भरली जाते, ह्या अंतःकरणाची ही स्थिती सांगितली आहे. आपल्याला तो अर्थ परफेक्टली आत्ता नाही त्याचं चिंतन करायचं. आपण आत्ता काय बघायचं आहे? रविकुळ टेडकारे माझं हित कर. आपण जेव्हा देवासमोर उभं राहतो की नाही, आपल्यासमोर प्रसंग कायमस्वरूपी येतच असतात. दुःख सगळ्यांना आहे. त्या प्रसंगात अभिप्रेत प्रार्थना काय आहे? माझं हित कर. आपण काय करतो? आपल्याला असं वाटतं हे जे माझ्यासमोर दुःख आलेलं आहे ते गेलं की मी सुखी होईन. मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं. आम्ही एकदा हायवेने चाललो होतो. आमच्यासमोर एक कंटेनर चालू होता मोठा. तो कंटेनर काही साईड देईना. मग चालवणारे मग विचार, हे एकदा कंटेनर गेला की नाही की मग बघायला नको आपल्याला, मग आपण जोरात जाऊ. म्हणून आम्ही कसं तरी एका ठिकाणी रस्ता थोडासा ते खणलेलं होतं, वाईड मिळाला, तो बाजूला घेतली गाडी,
फुल स्पीडने गेलो आणि ब्रेक दाबला, पुढे 16 चाकी चालू होता. 16 चाकं ज्याला आहेत अशी ती क्रेन त्याच्या पुढे थोड्या अंतरावर चालू होती. एक संपलं, दुसरं उभं आहे. आणि हा आपल्या जीवनाचा नित्य अनुभव आहे. मी देवासमोर प्रार्थना करतो, हे माझ्यासमोरचं दुःख जाऊ दे प्रभो, नाही. म्हणून इथे समर्थ बरोबर शब्द वापरतात, रवी कुळ टिळकारे हित, माझं हित कर. मला तू माझ्या डेस्टिनेशनपर्यंत वेळेत पोचव. माझ्या ठिकाणी असंख्य अडचणी येऊ देत. माझ्या समजा आपण गाडीचं उदाहरण घेतलं, माझ्या या गाडीच्या समोर असंख्य कंटेनर येऊ देत, मी वेळेत पोचू दे एवढं कर. मग किती का कंटेनर येईना, काय संबंध आहे का हो? आहे की नाही? पण आपण असं मागतो का हो? नाही. कारण माझ्या समोर जे दुःख आहे त्याची इंटेन्सिटी मला जास्त असते आणि इथे गडबड आहे. म्हणून मी प्रार्थना कशी करावी मला माहिती नाही, ह्यांना समर्थांना माहिती आहे. म्हणून हे आपण उसनं घेतोय. म्हणून समर्थ म्हणतात, रवी कुळ टिळकारे हित माझे करावे. तू माझं हित करू शकणारेस. आणि सर्वात मोठं हित काय आहे? दुरित दुरी हरावे, सस्वरूपी भरावे. हे सर्वात मोठं हित आहे. दुरित जे वाईट आहे, जे चांगलं नाही. आणि सर्वात मोठं दुरित काय आहे? माया. माया हे सर्वात मोठं दुरित आहे. त्यालाच वेगळ्या अंगाने आपण विचार करू. अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. आता अहंकार आपण सामान्यपणे जे म्हणत असतो की नाही, ते म्हणजे मी केलं, हा बाह्यांग आहे फक्त. परमार्थाच्या दृष्टीने मी असं जे स्फुरण होतं आहे तो सर्वात मोठा शत्रू आहे आपला. आणि तो काय होईल, त्या शत्रूचा नाश कसा होईल? समर्थ इथे म्हणतात, सस्वरूपी भरावे. त्या शत्रूला माझ्या स्वतःच्या स्वरूपात भर, की तो नाहीसा होईल. जसं उदाहरण देऊन पुढे जायचं आहे आपल्याला, याच्यात फार आत्ता विचार नाही करायचा. गाढ झोपेमध्ये जाण्यासाठी आपण काय करतो? स्वप्नावस्थेत नाही, झोप लागावी म्हणून नाही, डीप स्लीप ह्या स्टेटचा विचार करायचा आहे. गाढ झोपेमध्ये जाण्यासाठी आपण काही करतो का? न कळत जातो, न कळत येतो. किंबहुना काही करत नाही हे करतो. मला झोप लागावी म्हणून मी अखंड मोबाईलवर राहिलो, झोप लागेल का हो? आता मोबाईलची बॅटरीच संपली, दमलो आणि झोपलो. मुद्दा ते जे झोप आहे ती साधी झोप आहे, ती आपण स्वप्नावस्थेत जातो. त्याच्या पुढची डीप स्लीप, गाढ निद्रा आहे. त्याच्यासाठी मला करायचं काही नाही, त्याच्या आत जाणे आहे, भरणे आहे. तसं स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे तुझ्या ठिकाणी आत मला भर, असं समर्थ म्हणतात. पुढच्या श्लोकाकडे जाऊया आपण. तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे. संसाराचं ओझं वाटतं का? प्रश्न विचारू नका बुवा, बाकी काय पाहिजे ते करा, तुम्ही सांगत चला. डोंट टास्क, जस्ट टेल. संसाराचं ओझं वाटतं का? खरं तर वाटतं, पण पटत नसतं. आम्ही गिरनारला गेले असेल ना, आपल्यापैकी बरेच जण जाऊन आले असतील. ते गिरनार चढावाला 10,000 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांची गंमत अशी आहे ना, आता पूर्वी मुंबईत 4थ्या मजल्यावर 3ऱ्या मजल्यावर त्यामुळे अशा पायऱ्या अशा पटापट चढायची सवय. मी आपलं पटापट चढत गेल्यानंतर माझे मित्र जे नेहमी जाणार होते ते म्हणले, योगेश पायऱ्या नेव्हर एंडिंग वाटतील थोड्या वेळाने, या वेगाने जर गेलास तर. इट्स अ फॅक्ट, त्या संपतच नाहीत. आता गिरनार वर चढायचं आहे, 10,000 पायऱ्या चढून जायचं आहे. मग आता 10,000 पायऱ्या चढाय म्हणजे 2-2 पाण्याच्या बाटल्या, मग थोडं खायला आणि अमकन तमकं. 2-4 वेळा चढून आले होते की नाही, त्याने काही घेतलं नाही. मी म्हणलं, तुला लेका बरं आहे, सगळं तू माझ्यातलंच मागणार आहेस. तो म्हणला, तू 100 पायऱ्या चढलंस ना की तुला वाटेल तुझ्या शरीराचं पण ओझं कोणीतरी घ्यावं, बाटल्या वगैरे लांब राहिल्या. ही फॅक्ट आहे. माझं स्वतःचं ओझं मला वाटायला लागतं. माझं ओझं वाटतं.
मी ज्याला माझं म्हटलंय ना त्याचं पण ओझं होतं की नाही? तेच ओझं मोठं असतं. मग काय काय आहे? आपले सगळे नातेवाईक आहे की नाही ओझं? इथेच म्हणा, तुमच्यापैकी कोणी नातेवाईक इथे आलेलं नाही. इथे हो म्हणून टाका, देवासमोर प्रांजळ कबूल करावं, मोकळा व्हावं. काय ओझं आहे ते कुठपर्यंत आहे? हा जो देह आहे ना, ह्याचं पण ओझं आहे. आणि या देहाला म्हणणारा मी, तो अहंकार, त्याचं सर्वात मोठं ओझं आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे, तुझं विण मज वाटे सर्व संसार ओझे. तुझ्याशिवाय सगळा संसार ओझं आहे. रामाचं ओझं वाटतं का हो आपल्याला? कधी वाटलंय? अहो, तो आपल्यावर टाकतच नाही त्याचं ओझं. वाटेल कसं? नाही वाटत. कारण त्याचं ओझं का नाही आहे? रामाचं ओझं मला वाटत का नाही? पहिला मुद्दा, स्टार्टिंगच्या स्टेजला त्याला मी आधी आपलंच मानत नाही. मी त्याला नातेवाईक मानतच नाही. नातेवाईकांचं ओझं आपण आत्ता बघितलं की नाही? ओझं कोणाचं आहे? मी त्याला आधी आपलं मानत नाही. 2, सेकंड स्टेज, मी त्याला आपलं मानलं की त्या व्यक्तीचं ओझं वाटत नाही ज्याचा आपल्याला उपयोग होतो. वाटतं का? ज्याचा आपल्याला उपयोग आहे त्याचं ओझं वाटतं नाही. त्याचं सहाय्य वाटतं, तो सपोर्ट वाटतो, ओझं नाही वाटत. आधार वाटतो, ओझं नाही वाटत. आणि हाच आधार, माझं हे जे ओझं आहे ते टाकून द्यायला उपयोगी पडतो शेवटच्या क्षणी. म्हणून समर्थ, तुझं विण मज वाटे सर्व संसार ओझे. सगळा संसार ओझ्यामध्ये आहे. किंबहुना, हे मी कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, रामाशिवाय सगळं जे आहे ना ते त्या ओझ्यामध्ये मला टाकायचं आहे. म्हणजे कागदावर लिहायचं ना, 2 कॅटेगरी करायच्या कागदावर लिहून, मध्ये रेष ओढायची. ओझं वाटत नाही आणि ओझं वाटतंय. बघा, लिहून काढा काय काय वाटतं ते, आणि इट विल बी अन ॲस्टॉनिशिंग फॅक्ट. तीच खरं वाटेल की मी काय इथे लिहिलंय. खरं लिहायचं. त्या याच्यात फक्त ओझं वाटत नाही असं प्रभूच असणार आहेत, कारण तो फक्त सपोर्ट सिस्टीम आहे आपली ती. म्हणून समर्थ ही त्यांची स्थिती आहे. त्या स्थितीला गेल्यानंतर हे पटायला लागतं. आत्ता पटतंय का आपल्याला? आत्ता पटतंय? तुमचं उत्तर, जे तुमच्या मनामध्ये हलकल्लोळ चाललेलं आहे, काय उत्तर आहे? मला याच्यावरून एक गोष्ट आठवली. नमस्कार. मला याच्यावरून एक गोष्ट आठवली. एक साधू होता. त्या साधूने एक मोठं संकट आलं होतं गावावर. त्याने काय सांगितलं, पटकन सांगतो गोष्ट, म्हणजे फार लांबून लावत. त्याने सांगितलं, जर समजा तुमच्या घरात, तुमच्या प्रत्येक घरातल्या लोकांनी एक मोठं तयार केलं होतं पिंपासारखं, ते दूध भरून घ्यायचं, दूध भरायचं त्या पिंपामध्ये. सगळं दूध जर तुमच्या सगळ्या लोकांनी भरलं आणि ते जर अर्पण केलं तर तुमच्या गावाचं संकट टळेल. आणि दूध रात्री ओतायचं अंधारात. सगळ्यांनी दूध ओतलं तिथे, सगळ्यांनी आपापलं शेअर त्याच्यात ओतला. सकाळच्या वेळात तिथला जो सरपंच मुख्य होता तो तिथे आला आणि त्याने त्याचं झाकण काढलं आणि लक्षात आलं सगळ्यांनी पाणी ओतलेलं होतं. प्रत्येकाला वाटलं दुसरं दूध ओतणार आहे, मी नाही ओतलं तरी चालेल. हा मुद्दा कुठून आला? सगळे जे म्हणतील त्याप्रमाणे म्हणू, कोणीच हो म्हणेना आणि कोणीच नाही म्हणेना. काय म्हणायचं मी? मला हे ओझं वाटायला हवंय. लक्षात घ्या, ही स्थिती आपली झालेलीच नाही आहे. आपण आपल्याशी प्रामाणिक असावं. आणि मी माझ्याशी प्रामाणिक असणे, मी माझ्याशी प्रामाणिक असतो का? असतो. मी माझ्याशी प्रामाणिक असतो, पण माझा प्रामाणिकपणा मी माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी वापरत नाही. एवढी चूक होते माझ्याकडनं. म्हणून समर्थ म्हणतात, तनु मनु धनु माझे राग, तुझं विण मज वाटे सर्व संसार ओझे. ही त्यांची स्थिती आहे. आपल्याला प्रार्थना करायला हवी, प्रभो ही तुमची स्थिती, ही आमची स्थिती होऊ दे. आणि हीच प्रार्थना आपण त्याच्यासमोर म्हणतोय. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, प्रचलित अचळ भजन लीला लागली आस तुझी. माझी बुद्धी हलवू नकोस. बुद्धी हलते की नाही आपली? आपण रिझोल्युशन्स करतो, नवीन वर्षाला मी हे सुरू
करतो की नाही? गुढीपाडवा आला, सध्या 31 डिसेंबर 1 जानेवारीचं गुढीपाडव्याला शिफ्ट झाले, चांगली गोष्ट आहे. येणं गेणं प्रकारण कुठून का होईना, पण काहीतरी रिझोल्युशन करा. पण केली समजा रिझोल्युशन, किती दिवस असतो तो निश्चय? तुमच्या सगळ्यांची एकंदरीत उत्तर देण्याची क्षमता बघून मला खात्री पटलेली आहे की तुम्ही नाही म्हणायचं असेल तेव्हा गप्प राहताय. माझा निश्चय थोडे दिवस टिकतो, याचा अर्थ तो बुद्धीतनं आलेला नसतो, तो भावनेतनं आलेला असतो निश्चय. माझ्या तो निश्चय ज्या वेळात बुद्धी पुरेसर येतो ना, तेव्हा तो हलत नाही. मला पटायला पाहिजे. उदाहरणार्थ, आता हा सुद्धा मी उदाहरण देणं फार गडबडीचं आहे, पण देऊन टाकतो. मला डायबिटीज झाला की साखर खायची नाही आहे, हे मी उदाहरण देणार होतो. पण जो नित्याचा अनुभव आहे, काय डायबिटीस असणारे साखर खात असतात की नाही? अरे ते तरी हो म्हणा ना, तेवढं तरी हो म्हणा. अच्छा, म्हणजे तुमच्या डायबिटीस असणारे बरेच दिसत आहेत. अच्छा, बघा, माझा निश्चय आहे की नाही, माझा निश्चय बुद्धी पुरेसर आलेला पाहिजे की तो टिकतो. म्हणून ते समर्थ म्हणतात, प्रचलित न करावी सर्वथा माझी बुद्धी हलू देऊ नको. आणि बुद्धीचं काम खूप मोठं आहे, बुद्धीचं काम असामान्य आहे. दधामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते, जे मला शरण येतात त्यांना मी हा बुद्धियोग देतो. याचा अर्थ भगवंत म्हणतोय, जे मला शरण येतील त्यांना मी काय देतो? त्यांना बुद्धी देतो, म्हणजेच त्यांचा विवेक जागा करतो. आणि विवेक जागा होणे हे आपल्यावर अनुग्रहाचं लक्षण आहे. विवेक जागा नसतो. काय करायला हवं? बघा ना, काही काही वेळा आपल्याला सुचत नाही, मग आपण प्रार्थना करू, मला सुचत नाही आहे काय करू मी, माझी बुद्धी विचलित झाली. मग आपण दुसऱ्याची बुद्धी वापरतो, तू सांग काय करू. आपण उसणं घेतो त्याची बुद्धी. त्या प्रसंगात तो नसल्यामुळे त्याच्या बुद्धीवर मनाचा पगडा बसलेला नसतो. मग त्याला सुचतं, नाही असं नको, असं कर. कारण तो अशा प्रसंगात घडला की तो आपल्याला विचारतो. त्या प्रसंगात मी नसल्यामुळे माझ्या बुद्धीवर मनाचा चलबिचलपणाचा पगडा नसतो, बुद्धी निर्णय देऊ शकते. म्हणून बुद्धी ददामी बुद्धियोगम, हे असामान्य गोष्ट आहे, बुद्धियोग मिळणं. म्हणून समर्थ इथे म्हणतात, प्रचलित न करावी सर्वथा, माझ्यावर तुझ्या अनुग्रहाचं लक्षण काय? माझी बुद्धी चळू देऊ नको. आत्ता इथे आपण जे काही ऐकलं, पक्क वाटतंय की नाही असं व्हावं म्हणून? वाटतंय की नाही? पुढे जाऊया आपण. वाटतंय, पण समर्थ म्हणतात, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता, बाहेर गेल्या गेल्या सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना, ते येणार आहे पुढे. समर्थांनी आधीच सांगून ठेवलंय, काय प्रार्थना करत नाहीत समर्थ आपल्यासाठी. सगळी प्रार्थना समर्थांनी करून ठेवले. समर्थांनी बहुतेक आपल्याला बघितलं असणार अंतर्ज्ञानात, यांच्यासाठी ना हेच लिहायला हवं आहे असं म्हणाले असणारे. म्हणून इथे म्हणतात, प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचल भजन लीला लागली आस तुझी. ही त्यांची स्थिती आहे. मला तुझीच एक आस लागलेली आहे प्रभो, मला आता तुझ्या व्यतिरिक्त दिसत नाही काही. मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं, नवीन सायकल घेतली मुलाला, बाईक घेतली की त्याला दिवसभर त्याचंच भान असतं. ते पोरगं बाईकवरच राहतं की नाही? राहतं. मी अनुभव घेतला आहे. मी जेव्हा नवीन बाईक शिकलो, मी गडावर शिकलो बरं का, गडावर शिकलो बाईक शिकल्यानंतर असं वाटायला लागलं की पेट्रोल पंपाच्या जवळच कुठेतरी रस्ता असावा. संपलं की घातलं. मुद्दा ते आवडतं, त्याच्यावर मन राहतं, म्हणजे तेच एक डोक्यात राहतं. ही स्थिती आहे. म्हणून समर्थ ते म्हणतात, माझी स्थिती कशी झालेली आहे, तुझ्याशिवाय मला अन्यत्र आता काही नको आहे. ही आपली स्थिती चौथ्या चरणातली प्रत्येक ठिकाणी होणं अभिप्रेत आहे. समर्थ पुढल्या याच्यात म्हणतात, चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. अगदी आपली स्थिती सांगतात की नाही? बरोबर सांगतात समर्थ. यत्किंचित ते शब्दांमध्ये खेचताण नाही आहे, सहज उद्गार आहेत हे. म्हणून ते आपल्या अंतःकरणाचा ठाव घेऊ शकतायत. त्यांचं अंतःकरण आपल्यासाठी प्रेमाने पिळवटून निघालेलं असतं. मी काय करू यांचं,
आणि म्हणून त्यांना समजतं आणि म्हणून हे उद्गार निघतात. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती असेल, अनेक जणांबद्दल सांगतात. एक अत्यंत गरीब माणूस होता आणि तो ध्यानाची प्रक्रिया शिकत होता. महाराज म्हणाले भगवंताचं बस ध्यान कर. तो ध्यान करायला लागला. महाराज ध्यान होत नाही हो. तास दीड तास तो बसला, ध्यान काही लागेना. तो महाराजांकडे गेला आणि महाराजांनी सांगितलं आता एक काम कर, तू काय करतोस दिवसभर? तो म्हणतो माझ्याकडे 4 म्हशी आहेत. जा म्हणे, आता भगवंतासमोर जा आणि म्हशी सोडून सगळं आठव. म्हैस येता का माने डोक्यात. 1.5 तासाने परत आला. महाराज म्हैसच दिसते हो. काही दिसलं नाही या 1.5 तासात, म्हैसच दिसली. मग त्याने सांगितलं जे करू नकोस, ज्याच्यावर स्ट्रेस झालाय ते मन धरतं. आता तू भगवंताला आठवू नकोस, काय वाटेल ते झालं तरी. असं सांगितल्यानंतर त्याचं भगवंतापाशी ध्यान लागलं. मुद्दा मनाचा खेळ आहे हा सगळा. माझं मन कसं आहे हे मला कळतं, तेव्हा त्याच्यावर उपाय कसा असावा पाहिजे हे सुद्धा मलाच कळणार आहे. पण समर्थांना कळतं, म्हणजे संतांना कळतं. म्हणून त्याने सांगितलं माझ्या मनाची स्थिती अशी करू नकोस. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना. मी त्याचं चपळपण नाही मोडू शकत. आपलं मन चपळ आहे की नाही? भयंकर चपळ आहे. किती चपळ आहे. किती ठिकाणी जाऊन आलं. आत्ता बसल्या बसल्या जाऊन आलं की नाही? थँक्यू. थोडक्यात बुवा आमचं मन काही तुमच्या प्रवचनात नव्हतं, असं इनडायरेक्ट वे ऑफ सेईंग दॅट, असं ते म्हणणं आहे. पण असू द्या. सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. स्वजन मी माझे म्हणून जे म्हटलेलं आहे त्याच्यावर माया असते. मागे तर कुठे उदाहरण दिलं होतं असंच. आपण आपल्या घरी जायचं आणि आपल्या घरामध्ये जेवढ्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या लिहून काढायच्या आणि त्यातल्या मी 1 वर्षामध्ये अजिबात हात लावलेल्या नाहीत अशा वस्तूंची यादी सेपरेट काढायची. बघा आता लक्षात येईल काही वस्तू अशा आहेत की ज्या मला आठवत पण नाही आहेत. आय डोंट नो, मी 4-5 वर्षात त्यांच्याकडे बघितलेलं नाही आहे. थोडक्यात त्या मला गरजेच्या नाही आहेत, पण त्या सगळ्या आहेत सगळ्या माझ्या घरामध्ये. याचा अर्थ हे सगळं मी माझं म्हणून म्हटलेलं आहे. त्या 4-5 वर्षात न आठवलेल्या वस्तू तुमच्या न कळत नेऊन टाकल्या, काय फरक पडणार आहे का? ज्या क्षणी तुम्हाला सांगितलं जाईल ती जी वस्तू तू 4-5 वर्षात वापरलेली नव्हती ना ती मी देऊन टाकली, तत्क्षणी दुःख आहे. तत्क्षणी दुःख आहे. कारण आठवत नसलेली गोष्ट जरी देऊन टाकली तरी ती मला इट्स माइन, ते माझं आहे. आणि मला सांगा ते जर तुम्हाला सांगितलं नाही तर दुःख होईल का? तुम्हाला कळणार पण नाही दिलेलं आहे. कळणार आहे का? मग दिल्यानंतरचं दुःख केव्हा झालं? नाही, कळल्यावर झालं. ते माझं आहे ते दिलंय, बास. सगळा खेळ इथे आहे. म्हणून समर्थ म्हणतात स्वजन जन धनाचा सकळ स्वजन माया तोडिता. मी ती माया तोडू शकत नाही, ते माझ्याकडे तुटत नाही आहे. तुम्हाला न सांगता देऊन टाकलं की नाही ते तोडून टाकलं तुमच्या घरातल्या लोकांनी, ते तुटत नाही आहे असं समर्थ म्हणतात. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. मी निश्चय करून बसलो आहे की ह्या सगळ्या जगाचा मला काही उपयोग नाही आहे. मी निश्चय केला आहे, पण म्हणवनी करुणा हे बोलतो दीनवाचा. मी हा निश्चय केला पण प्रभो हा माझ्याच्याने होत नाही, हे मी दीनवाणीने तुझ्यासमोर सांगतोय. जळत हृदय माझे, ह्याचा अर्थ पुढल्या वेळी आपण बघूया. आता इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.